कावळा आवळा कावळा स्वर्गवासी रिटर्न. हे स्वर्गवासी झालं. इथं वस्तारा मारलेला दिसना गेला का रे तुला? सार बाजूला. आता विश्रांतीची वेळ आहे. लोक येतील दर्शनाला. स्वर्गवासी रिटर्न रिटर्न. बस याच्यावर. बस याच्यावर. तिकडे ते काय कुठे ठेवायचं? कशी काय चक्कर मारलीस बाबा? ते काय आहे? तू त्या दिवशी अर्धवटच सांगितलं ना. तू नाही, तुम्ही त्या दिवशी अर्धवटच सांगितलं ना. बर बर. पुढं काय झालं? आरती रांबा गपकन पडली ना रे प्रेमात माझ्या. कशी दिसते हो रंभा? कशी दिसते? अरे माझा पाय येतो. कशी दिसते हो रंभा? आपल्या गंगीगत. आपल्या गंगीगत? आपल्या हा गंगी. अर हाड नाकाची बिसर नाही तिला. असं कुठं ती रांबा कुठं आंबा. अरे काय व मला कशाला बोलविला? मी नाही. कुठं मी? तुला नाही का गंगे? वहिनी तू आज जा. बरं मी जाते आत. पर ही शेवा कशा पायी चालली म्हणते मी. हा जमतीला आला आणि शेवेकरी झाला वय. अगं दारच्या उंदरांना जी माझी किंमत कळती ती घरच्या सुंदरीला कळना. बघ स्वर्गातून आलेल्या माणसाची कशी सेवा करायची ते बघून घे. येड पेरलंय खोळा उगवलंय. चुलीतलं लाकूडच काढते आता. कुठून जाऊन आलाय? काम धंदा करायला तयारच नाही हो माणूस. गंगा का नैवेद्य तयार झाला असन तर आणा. हे निवेद म्हणजे गिळायला. माझी काम उरकू द्या आधी. रातच्याला बघतेच यांच्याकडं. दिसा म्हणतेत गंगे तूच माझी राणी. सपनात ऐकतेत रंभेची गाणी. गेली. काय सांगत होतो मी? रंभा. बाबा कसली देखणी. कोणची बी सिनेमा टॅन तिच्या समोर. निस्ता कचरा. प्रीती जिंटान नाही तर कसली बी जिंटान. बाबा काय तिचे हिरवे गार डोळे. काय तिचे ओठ. काय तिचा फार्म. काय तिचे गाल. काय तिचं हे. काय तिचं ते. तुम्ही हे ते समज पाहिलं. आता तिने दाखवल्यावर बघायचं नाही वय. कांदळा आहे का तूच काय? मी पुन्हा केव्हा जाणार तुम्ही स्वर्गात? जाईन. माझा पासपोर्ट तयार होऊ लागला. मला बी नाही की तुमच्या संगतीनं चिल्लर नाही नेता येत यार. कसं आहे माझं करंट अकाउंट आहे. तुझं सेविंग अकाउंट आहे ना. तू असं कर. जेवढात जा. बुवा दिसन. बुवा दिसला की गचकन त्याचं पकड. सोडूच नको. तो वरडल पण आपण गड धरायचे पाय त्याचे. आणि मग त्याच्याकडनं स्वर्गाचा फ्री पास मिळन. मला ना एकदा तरी ना स्वर्गात जाऊन यायचंच आहे. यायचंय कशाला पुन्हा तुला? कशाला यायचंय तुला वापस? अरे तिथंच एखादा सोलून द्यायचं टाकून. आणि मग काय ती देवाची शिपाई. अरे केवढे लांब केस असते त्यांचे. ते बाजरीत बसला तर 15-20 दिवस सहज खपतील तुझे. अरे काय एखादं बुटीक पार्लर टाक. बुटी एखादं मेसेज सेंटर टाक. मेसेज ते दाबून देतात ना अंग सगळं. मसेज. अरे माझ्या पायाची कनेक्ट करशील बाबा. आता मी असं करीतो. कसं? सडक निघतो आणि बुवाला गाठीतो. शाश्वतीत जाऊ नको. तू बुवा कुत्र करीन तुझं. अगो बाया बाया बाया. मला वाटलं पोत्रच आला. ह्यो तर दिवाण. दिवाणजी मला ओळखलं का? मी गंगी. ओळखलं. आर काही येळ आली तुमच्यावर दारोदार हिंडायची. ते म्हणतात ना राजाची चाकरी करी एक दिवशी भिकारी. बर ते जाऊ दे.
दिस बदलत असते. जोळी कर पुढे धान्य घालते. हो दिवाणजी, भाकर तुकड्याचं बघा. ए घबरे, ए भिकारी नाही मी, दिवाण आहे दिवाण. दवंडी घेऊन आलोय. ए वाजरे, ऐका. ए ऐकली मी तुमची दवंडी. इथं माझ्या दरवाजा मोर आरडू नका, गाडवं बिथरतेन. हा कोण? हेच माझा धनी सावळा कुंभार. दिसभर माती तुडवतो, मडकी घडवतो, घरच्या रानाला भूक पाडतोय. ए लोकांसमोर असे घरच्या रानाला भोक पाडीत जाऊन ये. वय योच असं करतो? वय असं करतोय. पण सला तर म्हणत होता की. काय म्हणलं सध्या? ए नाही, मीच म्हणलं होतं दिवाणजी. माझ्या सावळ्या मित्राशिवाय मी एक दिवस पण जगू शकत नाही, आणि तो पण नाही, असं म्हणलं होतं की नाही? आहे की नाही? हा ए सावळ्या, हा तुझं फार गुणगान गात असतो बर का. यो माझ काय म्हणत होता ह्यो? दिवाणजी जाऊ दे, ते आमच्या दोघांचं मित्रप्रेम आहे. गंगी वहिनींना सावळ्या भेटला, मला एकदम माझ्या कष्टाचं कसं चीज झाल्यासारखं वाटतंय. बघा बघा किती दमलाय त्यो बघा. तू ये आता उद्या राजवाड्यावर हजामात करायला. नाही नाही, ते मी करतो, तू ये. चला रे. ए आज दिवाणजी झाले तर केवढा हो खाते. आपला लंगोटी राहतो. मला माहितीये तू लहानपणीपासूनच डोळे मारायचा असे. मग काय दिवाणजी. गंगे काही म्हण, स्वर्गामध्ये एकाच गोष्टीची मला उणीव भासली. कशाची? तुझ्या हातच्या जेवणाची. काय चव आहे तुझ्या हातात. स्वर्गामध्ये कुठल्याच देवाच्या आणि देवीच्या हाताला तुझ्या हातची सर येणार नाही गंगे. इंद्र देवाला एकदा तुझ्या हातचं जेवायला बोलवा म्हणतो मी. गंगे तांबूल भक्षण झालं, पोटभर जेवण झालं का मग कशाची येळ येते? कशाची? जवळ जवळ झोपायची. अंथरून टाक गंगे. आज मी नाही टाकीत हातरून, तुम्हीच टाका. का नाही टाकीत हातरून गंगे? आज ना मी की नाही लई लाडाला आले. अगं बया बया गंगे, अगं तू काय लाडाला यायला काय रंभेवानी समजू लागलीस का काय स्वतःला? अगं लाडाला यायला काय लहान राहिलीस का तू? हातरून टाक. टाकणार नाही गंगे, हातरून टाक. टाकीत नाही गंगे, हातरून टाक. स्वर्गातून आलेल्या नवऱ्याची सेवा करायची असती. टाकणार नाही, टाकणार नाही, टाकणार नाही. तू हातरून टाकणार नाही? नाही गंगे? टाकीत. नाही नाही टाकीत. टाकीत. हातरूनच नाही टाकीत. नाही टाकीत. मी टाकतो. मलाच गरज आहे विश्रांतीची. सर बाजू. मला आता कळलं इथल्यापेक्षा स्वर्गच बरा. स्वर्गातले देव लगीन का करीत नाही त्याचं रहस्य आता मला उमाजलं. का नाही करीत लगीन? कारण त्यांना तिथं असं हातरून टाकावं लागत नाही. अगं बाया 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 बाया. गंगे वा जरा मला वारा घाल ग. आडलंय माझं खेटार. वारा घालती गंगीन, रंबीची येती गुंगी. निजा गुमान. का का मला रंभेची आठवण येऊ नये? कुठं ती मोर पिसागत रंभा आणि कुठं आमचा ह्यो खराटा. कुठं कुठं त्या रंभेचा कमनीय बांधा आणि कुठं आमचा ह्यो रोड रोलार. कुठं कुठं त्या रंभेचा गोड मंजूळ आवाज आणि कुठं आमचा गिरणीचा भोंगा. रंभे कवाच कवाच तुझा गोड मंजूळ आवाज माझ्या कानी येईल ग रंभे.